आता आपण पाहिलं तर गोवा कॅम्प हा 1961 सालापासून इथंशी कॅम्पमध्ये वसाहतीला आलेल्या राहायला वस्ती आहेत. आणि जर पाहिलं आपण तिथून इथे दुर्लक्ष होत चाललेली लोकांवर होत असलेले अन्याय, महत्त्वाचं बघितलं तर आपण रोडचं बघितलं आणि पाण्याची एवढी मोठी समस्या आहे तशी. महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं सांगतो मी, कारण आता आपण पाहिलं का नवी मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे का पनवेल महानगरपालिकेला पाणी आम्ही देणार नाही. का पाणी देणार नाही त्यांचं म्हणणं का आमच्याकडं नवी मुंबई महानगरपालिकेतल्या लोकांना पाणी पुरवण्यासाठी ती 85 दिवस पुरेल एवढं पाणी असल्यामुळे आम्ही पनवेल महानगरपालिकेला पाणी देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण कलेक्टरना भेटलो, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्याकडं लेटरबाजी केली, पुन्हा कोकण आयुक्तांकडे गेलो, उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो. जी जी प्रोसिजर करायची ते आम्ही सर्व प्रोसिजर केलेली आहे. परंतु येत्या 17 तारखेला आम्ही असा निर्णय घेतलेला आहे का जो कलंबुलीवरनं म्हणजे कांबोट्यावरनं नवी मुंबईकडे जो पाणी जातो ती जलवाहिनी आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. का बंद करण्याचा घेतलेला आहे का त्यांचे आयुक्त कैलास शिंदे साहेब ते सांगतात का इथले पाणी आम्ही देणार नाही. पाणी ही मूलभूत गरज आहे. त्यांना आम्हाला आठवण करून द्यायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची का याच जिल्ह्यामध्ये महाडमध्ये चौदार तलेला जो पाणी इथं पाण्याचा अधिकार हा सर्व मानव प्राणी पक्षी सर्वांना अधिकार आहे. त्यांची ताण पहिली भागली पाहिजे. हा जीवनावश्यक वस्तू आहे आणि याला पाणी जर दिला नाही, आम्हाला जर पाणी दिलं नाही तर आम्ही हे आंदोलन 17 तारखेला मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत. आणि आता तुम्ही पाहत असाल ओव्या कॅम्पमध्ये का इथेशी 4-4 दिवस माझ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना वाट पाहावं लागतो. जसं चातक पक्षाची कशी आपण वाट पाहतो पाणी कधी पडेल, तशाच पद्धतीने इथे पाण्याचे टँकर कधी येईल आणि या टँकरमध्ये पाणी येऊन आमच्या महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना पाणी मिळेल अशी वाट पाहावं लागतं असे. आज या बाजूला जर पाहिलं आपण समोर गोल्फ कोर्स झालेला आहे, सेंटर पार्क झालेला आहे, सर्व कारगरची वसाहत इथं निर्माण झालेली आहे. परंतु ओव्या कॅम्प सारख्या वस्तीला पाण्याची व्यवस्था देऊ शकत ही पनवेल महानगरपालिकेची एकदम बोली नामुष्की सारखे प्रकार आहे. आपण एकीकडे म्हणतो विकास झालाय, हा विकास आहे का? हेच विकासाचे महत्वाचे कारण आहे. विकासाचं मूळ तत्व काय आहे तर हेच तत्व का त्यांना रोड, पाणी, जलवाहिनी, लाईट ही देणे हेच महत्वाचं विकासाचं धोरण आहे. हे धोरण नसताना आज पनवेल महानगरपालिका आपण नुसतं विकासाच्या गोष्टी करतो हे फार चुकीच्या गोष्टी आहेत. आणि आज यांना जर 17 तारखेपर्यंत पाण्याची सुव्यवस्था झाली नाही तर आम्ही 100% जो आंदोलन जो गावनिहाय आम्ही घेतलेला आहे प्रत्येक सेक्टर वाईज आम्ही आता 12, 13, 14 तारखेला प्रत्येक सेक्टर वाईज आम्ही सभा घेणार आहोत आणि सभेद्वारे सर्व लोकांना जनजागृती करणार आहोत का आपण 17 तारखेला नवी मुंबईकडे जो वाहिनी जातो ती बंद करून आपण इकडे पनवेलकडे कसे वर्ग करता येईल यासाठी आमची मागणी असते.